भारताचा गॅस साठा संपला. आता या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार नाही. सिलेंडरच्या बाबतीत एक अतिशय भयानक बातमी समोर आली आहे. उद्या मध्यरात्रीपासून गॅस सिलेंडर मिळणे आता पूर्णपणे बंद होणार आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशात आणीबाणी लागू होणार हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण आता सावधान होण्याची वेळ आली आहे. गॅस सिलेंडरच्या बाबतीत एक अतिशय भयानक अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये खळबळ उडाली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही जिथे असाल तिथे थांबून अगदी 2 मिनिटे वेळ काढून पूर्ण बघा. कारण आज जी बातमी समोर आली आहे ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही विचार केलाय का की उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुमच्या घरातला गॅस संपला तर तुम्ही चहा कसा करणार, स्वयंपाक कसा करणार, पोराबाळांना जेवू कसं घालणार? बघा, अमेरिका आणि इराण युद्धाचा असा काही भीषण फटका आता आपल्या भारताला आणि पर्यायाने तुमच्या आमच्यासारख्या सामान्य घरगुती गॅस सिलेंडर धारकांना बसलाय की सगळीकडे आता हाहाकार उडाला. गॅस एजन्सीच्या बाहेर आत्तापासूनच किलोमीटरच्या रांगा लागल्यात. लोक पांगलेत, धावपळ करतायत. पण गॅस मिळणं आता मुश्किल झालंय. पण थांबा, घाबरून जाऊ नका, पण गाफीलही राहू नका. संपूर्ण महाराष्ट्रातील गॅस एकाच वेळी बंद होणार नाहीये. उद्यापासून फक्त काही ठराविक जिल्ह्यांमध्येच गॅस पुरवठा बंद होणार आहे आणि त्यानंतर 2 दिवसांनी इतर भागात गॅस बंद केला जाणार आहे. मग तुमचे गाव, तुमचा जिल्हा यात आहे का? उद्या तुमच्या घरी गॅस येणार की नाही? तुमचे हक्काचे पैसे देऊनही तुम्हाला सिलेंडर का मिळणार नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सरकारने लागू केलेले ते 5 भयानक नियम काय आहेत हे आज आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि उद्या कदाचित तुम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल की बाबा रे, अमेरिकेत युद्ध होतंय आणि इराणमध्ये होतोय, त्याचा आमच्या घरातल्या गॅसशी काय संबंध? तर नीट ऐका. भारत हा देश गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाहीये. LPG गॅस काही आपल्या देशातल्या शेतात पिकत नाही किंवा आपल्याकडे त्याचे मोठे साठे नाहीत. भारत आपल्या एकूण गरजेच्या 60% अधिक गॅस हा परदेशातून, विशेषतः आखाती देशातून आयात करतो. यामध्ये इराण, इराक, सौदी आणि अमेरिका या देशांचा मोठा वाटा असतो. पण आता झाले असं की इराणने स्ट्रेट ऑफ हर्मुज नावाचा जो समुद्री मार्ग आहे, जिथून जगातील 20 ते 30% गॅस आणि कच्च्या तेलाची वाहतूक होते, तो मार्ग पूर्णपणे रोखून धरलाय. म्हणजे ज्या समुद्री मार्गाने आपल्या भारतात गॅसची जहाजे येतात, तो रस्ताच इराणने बंद केलाय. कारण इराणचे म्हणणे आहे की भारत त्यांना या युद्धात साथ देत नाहीये. यामुळे भारताकडे येणारी गॅसची जहाजे आता समुद्रात मध्येच अडकून पडली आहेत. जसा तुटवडा वाढतो तशी भीती वाढते. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा रशिया आणि युक्रेनचे युद्ध झाले होते, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव कसे गगनाला भिडले होते. तेव्हा रांगा लागल्या होत्या. पण आताची परिस्थिती त्यापेक्षा 10 पट जास्त भयानक आहे. रशियाकडून येणारा गॅस स्वस्त होता, पण आता इराणने तो मार्गच ब्लॉक केल्यामुळे पुढचे 3 महिने ही परिस्थिती अशीच भीषण राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याचा परिणाम काय झालाय माहितीये? आज सकाळी जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा नाशिकच्या गॅस एजन्सी बाहेरची दृश्य पाहिली असती तर तुमच्या अंगावर काटा आला असता. पहाटे 4 वाजल्यापासून लोक 5-5 किलोमीटरच्या रांगा लावून उभे आहेत. सोलापूरमध्ये तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की गॅस वितरणासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला. नागपूरमध्ये संतापलेल्या लोकांनी गॅसच्या गाड्या अडवल्या. तर दिल्लीमध्ये अक्षरशः झुंबड उडाली. लोकांच्या मनात एकच भीती आहे की जर आज गॅस नाही मिळाला तर उद्या आम्ही उपाशी राहणार का? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. सरकारने ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी 5 अतिशय आणि भयानक नियम लागू केले आहेत. हे नियम जर तुम्हाला माहीत नसतील तर तुमचे बुकिंग रद्द होऊ शकतं. पहिला नियम जो बदलला आहे, पहा आधी कसं असायचं. गॅस संपला की आपण 48 तासात किंवा लगेच दुसरा गॅस बुक करायचो. पण आता नवीन नियमानुसार एकदा गॅस सिलेंडर मिळाला की पुढचे 25 दिवस तुम्हाला दुसरं बुकिंग करताच येणार नाही.
तुमचे कुटुंब मोठे असेल आणि गॅस 15 दिवसात संपला, तर पुढचे 10 दिवस तुम्हाला लाकडावर किंवा कोळशावर स्वयंपाक करावा लागेल. सरकारने ही मर्यादा गॅस वाचवण्यासाठी घातली आहे. दुसरा नियम अत्यंत बाह्य, ज्याच्यामध्ये सरकारने आता इन्सेन्शियल कमॉडिटी ॲक्ट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे. याचा अर्थ असा की जर कुणीही गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवला किंवा तो जास्त किमतीत विकण्याचा प्रयत्न केला, काळा बाजार, तर त्याला थेट जेलमध्ये डांबले जाईल. जामीनही मिळणार नाही, इतका हा नियम आहे. तिसऱ्या नियमामुळे 80% लोकांचा प्रॉब्लेम होणार. तो म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी अजूनही KYC केली नसेल. ज्यांची KYC अपूर्ण आहे किंवा ज्यांच्या नावे एकापेक्षा जास्त कनेक्शन आहेत, अशा लोकांचे गॅस कनेक्शन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे तुमचा गॅस सुरू ठेवायचा असेल तर ही कागदपत्र नीट तपासा. चौथा नियम हा गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आता सरसकट सर्वांना पाहिजे तेवढे सिलेंडर मिळणार नाहीत. ज्या भागात टंचाई जास्त आहे तिथे रेशन कार्डवर जसे धान्य मिळते तसाच आता गॅसचा कोटा ठरवला जाणार आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल किंवा ते अपडेट नसेल तर गॅस मिळण्यात मोठी अडचण येईल. पाचवा नियम म्हणजे तपासणी. हा नियम गृहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता गॅस डिलिव्हरी देणारा माणूस तुमच्या घरात येऊन तपासणी करू शकतो. तो हे बघणार की तुम्ही गॅसचा वापर फक्त घरगुती स्वयंपाकासाठीच करताय की त्याचा वापर करून काही घरगुती व्यवसाय करताय. जर तुम्ही घरगुती गॅसवर व्यावसायिक काम करताना आढळलात तर तुमचं कनेक्शन कायमच रद्द होईल. आता तुम्ही विचाराल की नक्की कोणत्या जिल्ह्यात गॅस बंद होणार आहे? तर ऐका. सरकारने सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि पालघर यांसारख्या मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केले, कारण इथे लोकसंख्या जास्त आहे आणि मागणी प्रचंड आहे. उद्या मध्यरात्रीपासून या भागातील त्या लोकांसाठी गॅस पुरवठा खंडित होईल. ज्यांनी KYC केलेली नाही, हॉटेल मालकांना तर याचा सर्वात मोठा फटका बसलाय. निळ्या रंगाचे कमर्शियल सिलेंडर आधीच मिळेनसे झालेत. त्यामुळे अर्धी हॉटेल्स आत्ताच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर घरगुती गॅससाठी सुद्धा अशीच रेशनिंग पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल. लक्षात घ्या, तुमच्याकडे बँकेत लाखो रुपये असून उपयोग नाही. जर गॅसचा साठाच नसेल तर पैसे देऊनही काही मिळणार नाही. सोशल मीडियावर चर्चा आहे की भारताचा गॅस पूर्ण संपलाय. सरकार म्हणतंय की घाबरू नका, साठा आहे. पण जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा जेव्हा सरकार म्हणत घाबरू नका, तेव्हाच लोकांमध्ये जास्त भीती निर्माण होते. जसं मध्यंतरी पेट्रोलच्या बाबतीत झालं होतं, अगदी तसंच आता गॅसच्या बाबतीत होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, वर सांगितलेले 5 नियम ऐकून तुम्हाला वाटत असेल की हे फक्त कागदावरचे नियम आहेत, पण तसं नाहीये. ग्राउंड लेवलवर परिस्थिती वेगळी असते. आता मुख्य प्रश्न येतो की सर्वसामान्य माणसाने नक्की करायचं काय? खरं जर खरोखरच गॅसात तुटवडा झाला तर काय आपण पुन्हा चुलीच्या युगात जाणार आहोत? बघा, सरकार म्हणतंय की घाबरू नका, साठा पुरेसा आहे. पण दुसरीकडे गॅस एजन्सीवाले सांगतात की भरून पुरवठाच कमी झालाय. यामध्ये सत्य काय आहे हे शोधण्यापेक्षा आपण स्वतःला किती सुरक्षित ठेवू शकतो हे बघणं आता जास्त महत्त्वाचे आहे. आता लक्ष देऊन ऐका. ही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? पहिली गोष्ट, तुमची KYC प्रक्रिया आजच पूर्ण करा. आणि एकदा आपण टाळाटाळ करतो, पण आता जर तुमची माहिती अपडेट नसेल तर तुमचं कनेक्शन ब्लॉक व्हायला वेळ लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गॅसचा वापर अत्यंत काटकसरीने करा. हे संकट किती दिवस चालेल हे सध्या कोणीही सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धाचे ढग जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत रेशनिंग पद्धत पुन्हा पाचपाचवीला पूजनेरी असणार आहे. पण मला एक सांगा, नेहमी सर्वसामान्य माणसावरच ही वेळ काय येते जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही घडतं किंवा त्याचा पहिला फटका आपल्या किचनपर्यंत का पोहोचतो? आजपर्यंत मुंबई पुण्याला रांगा लागल्यात. उद्या तुमच्या गावातही ही परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका.
हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. कारण उद्या सकाळी कोणाच्या घरी अचानक बंद झाला आणि त्यांनाही नियम माहीत नसतील तर त्यांची धावपळ होईल. त्यांना सावध करणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि हो, तुम्हाला काय वाटतं? खरोखरच गॅस तुटवडा युद्धामुळे होतोय की काही मोठी साठेबाजी सुरू आहे? तुमच्या भागात गॅस सिलेंडर सहज मिळतोय की तिथेही रांगा सुरू आहेत? तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तिथली परिस्थिती खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर लोकांनाही खरी परिस्थिती काय आहे समजायला मदत होईल. सावध रहा, सतर्क रहा आणि अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत नियमांचे पालन करा. पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.